निराधार योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची चांगली बातमी आलेली आहे। पाहू शकता हे जे पात्र लाभार्थी आहेत सगळे दिव्यांग यांच्यासाठी नवीन घोषणा जी आहे दिव्यांग कल्याण विभागाचे जे सचिव जे आहेत नवनिर्वाचित सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्यामार्फत करण्यात आली आहे। तर ही नक्की काय घोषणा आहे पाहू शकता आणि याचा दिव्यांग जे सगळे दिव्यांग आहेत यांच्यासाठी काय लाभ होणार आहे तर परिपत्रक त्यांच्यामार्फत जारी करण्यात आला आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे दिव्यांगांसाठीचा पूर्ण डिटेलमध्ये शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता आपण नक्की पहिल्यांदा परिपत्रक काय जाहीर करण्यात आला आहे दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत आणि याचा फायदा जे दिव्यांग आहेत सगळं पात्र दिव्यांग या सगळ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। तर पहिल्यांदा परिपत्रक आपण पाहूयात। पाहू शकता दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन तुकाराम मुंडे सचिव जे आहेत श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आहे। विषय पाहू शकता सर्व सार्वजनिक ठिकाणे संकेतस्थळे त्याचबरोबर वाहतूक आणि इतर अनुषंगिक सोयी सुविधा इत्यादी दिव्यांगांसाठी सुगम्य करण्याबाबत पाहू शकता यामध्ये दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अनुसार सुगम्यबाबत तरतूद करण्यात आली आहे आणि या तरतुदीचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जीवनात सहजतेने सहभागी होता यावे यासाठी आवश्यक सेवा सुविधा पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीमध्ये सुलभ प्रवेश सुगम्यता उपलब्ध करून देणे हा आहे। यामध्ये केंद्र शासनाच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2022च्या अधिसूचनेमध्ये गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने भारतातील सर्व राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वत्रिक सुलभतेसाठी जारी केलेल्या सामंजस्यपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके 2021 यानुसार पाहू शकता यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सुगम्यतेबाबत मार्गदर्शक सूचना ह्या देण्यात आल्या आहेत। तथापि पाहू शकता आपल्या अधीनस्थ सर्व शासकीय निमशासकीय इमारती संकेतस्थळे वाहतूक व्यवस्था उक्त व नमूद मार्गदर्शक तत्त्वे या मानकानुसार नाही आहेत। त्यामुळे दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 40 आणि 48चे पालन हे होत नाहीये असे निदर्शनास आले आहे। आपल्या अखत्यारीत सर्व शासकीय निमशासकीय इमारती संकेतस्थळे व वाहतूक व्यवस्था इत्यादीमध्ये दिव्यांगांच्या संचारामध्ये सुगम्यता आणण्यासाठी उपरोक्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। यामध्ये पाहू शकता सार्वजनिक ठिकाणे संकेतस्थळे वाहतूक आणि इतर अनुषंगिक सोयी सुविधा इत्यादी दिव्यांगांसाठी सुगम्य करण्याबाबत सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये जी माहिती आहे गुगल फॉर्ममध्ये ही सबमिट करायची आहे प्रत्येक विभागासाठी। विभागास तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। आता हे जर तुम्ही परिपत्रक पाहिलंत दिव्यांग कल्याण सचिव जे आहेत यांच्यामार्फत जारी करण्यात आलं आहे तर यात सार्वजनिक ज्या ठिकाणं आहेत राज्यामधली सार्वजनिक ठिकाणे त्याचबरोबर पाहू शकता संकेतस्थळे असतील किंवा इतर अनुषंगिक सोयी सुविधा ज्या उपलब्ध करून देण्यासाठी सुगम्य करण्यासाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे। दिव्यांग कल्याण अधिनियममध्ये हा नियम 2016 मध्ये निर्गमित करण्यात आला होता परंतु या सुविधा मिळत नाही आहेत। तर या अंतर्गत जी काही माहिती आहे हे दिव्यांग कल्याण विभागाने मागवण्यात आली आहे आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्या पाहू शकता सर्व शासकीय असतील किंवा निमशासकीय इमारती असतील किंवा संकेतस्थळे असतील यांची वाहतूक व्यवस्था त्याचबरोबर त्यांची जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा पुरवण्यासाठीची प्रक्रिया केली जाईल। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता लोकल ट्रान्सपोर्ट जो आहे राज्य परिवहन एसटी ट्रान्सपोर्ट असेल त्या ठिकाणी दिव्यांगांना जे सीट आहेत त्या सीट देण्यासाठीचं त्याचबरोबर इतर ठिकाणी शासकीय कार्यालय असतील तर शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी चांगल्या पद्धतीने जी सोयी सुविधा आहेत हे उपलब्ध करून देण्यासाठीची ही परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलं आहे। या अंतर्गत जी सर्व कार्यवाही केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत जारी करण्यात आली आहे। या संदर्भात पाहू शकता दिव्यांगांच्या त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत सगळ्या ज्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या सगळ्यात पहिल्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।